या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। अजितदादांच्या अपघाताआधी अघोरी प्रकार, सहयोग घर, काटेवाडी घर, विद्या प्रतिष्ठानमध्ये जाण्याआधी तिथंही पूजा, बोकड उलटं टांगलं आणि अमोल मिटकरींच्या पोस्टने खळबळ। राज्यात एकीकडे नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणासह अन्य अघोरी बाबा आणि इतर भोंदूबाबांचे कारनामे समोर आले असून यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। अशोक खरातचे अनेक राजकीय नेत्यांसोबत फोटो असल्याने राजकीय पक्ष नेतृत्वावरच प्रश्न उपस्थित झाला। यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनाही या प्रकरणात आपला राजीनामा द्यावा लागला आहे। आता या प्रकरणावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवारांच्या अपघाताचे कनेक्शन तर नाही ना म्हणत प्रश्न उपस्थित केले होते। नोव्हेंबर महिन्यात देखील अजितदादांच्या घराजवळ आणि कार्यालयाजवळ अशीच अघोरी पूजा झाली होती अशी माहितीही मिटकरी यांनी दिली होती। त्यानंतर आता पुन्हा एकदा अमोल मिटकरींनी विद्या प्रतिष्ठान AI इमारत बांधकामाजवळ मध्यरात्री मांडलेली अघोरी पूजा मांडल्याची माहिती देत फोटो देखील शेअर केले होते। त्याचबरोबर दादा सकाळी इथेच इमारत बांधकाम पाहणी करण्यासाठी येणार होते, त्याआधी रात्री अशी अघोरी पूजा मांडल्याचं बोललं जात आहे। अमोल मिटकरींनी त्यांच्या सोशल मीडियावरती 2 पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती आणि फोटो शेअर केला आहे। अमोल मिटकरींनी पहिल्या पोस्टमध्ये म्हटले की बारामतीमध्ये सहयोग घर, काटेवाडी घर, विद्या प्रतिष्ठान येथे अघोरी पूजा होतात हे बाहेरून येऊन करणाऱ्यांना शक्य नाही, तर अघोरी विद्या मानणारे, त्यांच्याशी जोडले जाणारे राजकीय बलाढ्य व्यक्ती व त्यांचे बारामतीला असलेले हस्तक याशिवाय हे होऊ शकत नाही। अशातच या कालावधीत बारामतीत काही व्हिडिओ प्रसार माध्यमात फिरत आहेत। डिसेंबर 2025 रोजी विद्या प्रतिष्ठान AI इमारत बांधकामाजवळ ही अघोरी पूजा मध्यरात्री मांडली होती। आदरणीय दादा सकाळी इमारत बांधकाम पाहणी करण्यासाठी येणार होते अशी माहिती अमोल मिटकरींनी पोस्ट केली आहे। तर दुसऱ्या एका पोस्टमध्ये अमोल मिटकरींनी म्हटले की 28 डिसेंबर 2025 रोजी विद्या प्रतिष्ठान AI इमारत बांधकामाजवळ मध्यरात्री मांडलेली ही अघोरी पूजा, दादा सकाळी इथेच इमारत बांधकाम पाहणी करण्यासाठी येणार होते, भयावह अशी पोस्ट लिहून त्याने मांडलेल्या अघोरी पूजेचा फोटो देखील पोस्ट केला आहे। तर आणखी एका पोस्टमध्ये अमोल मिटकरींनी म्हटले की खताळपट्टा काटेवाडी परिसरात दादांच्या बंगल्यासमोरील हे भयंकर दृश्य, विमान अपघातापूर्वी या ठिकाणी बोकड उलटे टांगून खाली अघोरी पूजा केल्याचे परिसरातील लोकांनी सांगितले। 4 महिन्यानंतर अशा अवस्थेत हे सर्व आढळलं। अंधश्रद्धा नाकारणाऱ्या दादांचा अंधश्रद्धा मांडणाऱ्या लोकांनी कसा घात केला हे भयंकर सत्य जनतेसमोर आलंच पाहिजे।